श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेनेच नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो बघा, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये ठाण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ शीतल गाडे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहारे आणणारा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येतो, महाराजांची मनापासून आराधना करतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजे आपल्या पाठीशी कसे उभे राहतात आणि स्वामी शक्ती आपल्या भक्तांच्या आयुष्यात कसे क्षणोक्षणी दाखवतात, याच प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवीन त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी सुमिश्रा गोखले आणि मी ठाण्यातून राहत. खरं तर आमचं गाव हे सोलापूर, मात्र माझे पती पहिल्यापासूनच ठाण्यात कामाला, त्यांचा जॉब इकडे असल्यामुळे ते पहिल्यापासून इकडेच राहायचे. मग आमच्या लग्नानंतर मी सुद्धा त्यांच्यासोबत राहू लागले. खरं तर अगदी वनारके म्हणजे छोटासा एक आमचा रूम, तो सुद्धा भाड्याने, पण त्यात आम्ही गोविंदाने संसार करायचो. मात्र लग्नाच्या 2 वर्षानंतर मी गरोदर राहिले आणि मग त्यांच्यानंतर जबाबदाऱ्या वाढत गेल्या. रूम भाडं, खर्च, हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी पैसा अपुरा पडत लागला. मी प्रेग्नेंट होते, मात्र डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली होती, त्यामुळे मी कुठेही जॉब करू शकत नव्हते. त्याच वेळेस माझ्या पतीच्या डोक्यात आले की आपण काहीतरी एखादा जोडधंदा सुरू करू. नोकरीसोबत एखादा व्यवसाय केला तर 4 पैसे अजून मिळतील, अशी त्यांची आयडिया मला सुद्धा आवडली. मग आम्ही आमच्याच बाजूला एका गाळ्या भाड्याने घेतलं आणि त्यामध्ये एक किराणा दुकान टाकलं. मात्र गिऱ्हाईक येईना, कुठलाही नफा होईना. जेवढा सामान भरायचो अगदी सगळं सामान तसंच असायचं. बऱ्याच सामानात आळ्या पडायच्या, बऱ्याच सामान हे एक्सपायर होऊन जायचं. कुठलाही नफा नाही, वरून इतकं भाडं द्यावं लागेल. शेवटी 4 महिन्यातच आम्ही ते दुकान बंद केलं. जेवढे पैसे गुंतवले होते ते सुद्धा वेस्ट झाले. त्यानंतर पुन्हा माझ्या पतीच्या डोक्यात आलं, हार मानायचं नाही, कुठेतरी यश नक्कीच मिळेल. आता आपण एक छोटंसं कपड्याचं दुकान टाकून दिवसभर तू ते सांभाळ, मी संध्याकाळी कामावरून आलो की मी सांभाळेल. मी सुद्धा तयार झाले. माझे जे दागिने होते ते गहाण ठेवले आणि त्यातून आम्ही कपड्याचा भरला. पहिला 1 महिना व्यवस्थित गेला, पण त्याच्यानंतर सेल बंद झाला. शेवटी कपड्यांचाही ढग तसाच पडून राहिला. कुठल्याही प्रकारचा नफा नाही, कुठल्याही प्रकारचे त्या धंद्यातून आम्हाला 4 पैसे मिळत नाही. शेवटी मी, माझे पती दोघेही डिप्रेशनमध्ये गेलो. सलग 2 व्यवसाय बंद पडले होता, तो पैसा सुद्धा निघून गेला. आता काय करायचे हा प्रश्न होता. माझ्या डोळ्यात सतत पाणी असायचे. मी सतत विचारात असायचे. एका दिवशी हॉस्पिटलला सोनोग्राफीसाठी मी गेले होते आणि तेव्हा बाहेर एका अकाउंट जवळ मी बसले होते. अक्षरशः त्या दिवशी सोनोग्राफीसाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. यांचा पगार झाला नव्हता. शेजारच्या एका ताईकडून 2000 रुपये उसने घेतले आणि उसने घेतलेले पैसे घेऊन मी सोनोग्राफी करण्यासाठी गेले. जेव्हा मी सोनोग्राफी करायला गेले तेव्हा मी बाहेर बसले. न कळत मी रडत होते आणि तेव्हाच माझ्या शेजारी असणारे एक माझ्याच वयाच्या ताई होत्या, ज्यांनी अक्षरशः त्या दिवशी माझे डोळे पुसले आणि त्यांनी मला खूप धीर दिला. काहीतरी टेन्शन मध्ये असतील तरी रडू नकोस, तुझ्या पोटात बाळ आहे, त्यांचा विचार कर, त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल, त्यांचा विचार कर, त्यांनी मला समजावून घातली. इतक्या दिवसानंतर माईने, बहिणींच्या मायेने मला कोणीतरी जवळ घेतलं. याने अजून रडू आलं. मी ढसाढसा रडू लागले. मग त्यांना मी माझी परिस्थिती सांगितली. माझ्याजवळ काहीच नाही, पतीची एक नोकरी आहे पण त्यात भाग नाही. त्यांचं हॉस्पिटलचा खर्च, 2 धंदे आमचे फुकट गेले. जवळ काहीच नाही. आज सोनोग्राफीसाठी सुद्धा शेजारच्याकडून पैसे आणलेत.
मी माझं दुःख सांगत असताना ताई शांत होत्या. त्यांनी सगळं ऐकलं आणि त्यांनी मला तिथे तारक मंत्र ऐकवला. तो मंत्र ऐकवला आणि तुम्हाला सांगते, पुन्हा डोळ्यातून पाणी आलं. कारण तो मंत्र माझ्या मनाला प्रचंड लागला. मी त्यांना विचारले, "हा कुठला मंत्र आहे? मला दाखवा. मी सुद्धा माझ्या मोबाईलवरती ऐकेन." तेव्हा पहिल्यांदाच मी तारक मंत्र ऐकला. मग त्याने सांगितलं, "हा मंत्र आहे, पण तू जर हा महाराजांची सेवा केलीस ना, तुझ्या आयुष्यातील अशक्य असणारं सर्व शक्य होईल." त्याच वाक्याचं हे आहे, "अशक्य ही शक्य करतील स्वामी." जिथे सगळं काही संपतं, तिथे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांचे असंख्य प्रश्न सोडवतात. मग त्या ताईंकडून मला स्वामी सेवेची माहिती मिळाली. सोनोग्राफी केल्यानंतर मी सुद्धा तिथे असणाऱ्या स्वामींच्या एक मठात गेले. पहिल्याच स्वामींच्या मठात गेली. पहिल्यांदा स्वामी डोळे भरून पाहिलं. स्वामींच्या समोर बसून बराच वेळ रडले. माझे दुःख स्वामींना सांगितलं आणि तुम्हाला सांगते, जणू काही जन्मोजन्मी स्वामींचं आणि माझं नातं असावं असंच मला वाटले. मठातून दर्शन घेऊन विभूती घेऊन मी घरी आले. घरी आल्यानंतर विभूती माझ्या कपाळाला लावला आणि त्या दिवशी रात्रभर तारक मंत्र ऐकत माझ्या घरात स्वामींचा फोटो नव्हता, स्वामींची मूर्ती नव्हती, काहीच नव्हतं. मग स्वामी सेवा कशी करावी हे समजत नव्हतं. स्वामींचा फोटो आणायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. मग मी काय केलं, माझ्या मोबाईलमध्ये Googleवरून स्वामींचा फोटो काढला आणि त्या फोटो मोबाईलवरून लावून मी त्यांच्या देवघराच्या समोर ठेवला. तिथे बसण्यासाठी मी आसन घेतलं आणि आसनावर बसून श्री स्वामी समर्थ हा एकच जप करू लागले. जवळपास 15 ते 20 दिवस मी सतत महाराजांचा जप करायचे. त्या दिवशी 15 नंतर पुन्हा एकदा मी हॉस्पिटलला गेले आणि त्या ताई मला पुन्हा एकदा त्या हॉस्पिटलमध्ये भेटल्या. कारण त्यासुद्धा प्रेग्नंट होत्या. त्यांचा आणि माझा चेकअप जो टायमिंग होता ती वेळ होती. सारखीच होती. त्यामुळे अधूनमधून आमची भेट व्हायची. मग त्यांना मी सांगितलं, "मी 15 दिवस झाले नामस्मरण करते. मला खूप छान वाटते." मग त्यांनी मला सांगितलं, "आता तू तारक मंत्र म्हण. उठता बसता तुला जसे जमेल तसं तारक मंत्र म्हण. दिवसातून किमान 21 वेळा तारक मंत्र म्हटलीस आणि 21 वेळा तू स्वामी सेवा केलीस तर तुझ्या आयुष्यात तुझी भरभरून प्रगती होईल. स्वामी तुला सर्व काही देतील." बस. तिच्या तोंडातून ते शब्द ऐकलं. संध्याकाळी घरी आले. हातपाय धुतले आणि घरातलं काम आवरलं. 8:30 वाजले असतील आणि देवघराच्या समोर बसले. मोबाईलमध्ये Googleवरती तारक मंत्र सर्च केला आणि त्यातून जे शब्द होते ते बघून, उच्चारून मी तारक मंत्र म्हटले. पहिल्याच दिवशी मला तारक मंत्र म्हणताना खरं तर 10 मिनिटे लागली. कारण उच्चार नीट येत नव्हते. मग दुसरा दिवस असे रोज मी 21 वेळा तारक मंत्र म्हणू लागले. बरोबर माझा आता 11वा दिवस होता आणि त्या 11व्या दिवशी ज्या ठिकाणी माझे पती काम करत होते, त्या कामातून त्यांना प्रमोशन मिळाले. त्यांचं प्रमोशन होणं हे कधीच शक्य नव्हतं, कारण तिथे वर्कर्स प्रमोशन कधीच होत नव्हतं. पण जास्त वर्ष झाल्यामुळे आणि सगळ्या प्रामाणिक वर्कर म्हणून त्यांना त्यांच्या साहेबांनी निवडले आणि त्यामुळे त्यांचे पद वाढले गेले. मी ती आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी अचीव्हमेंट होती. त्या दिवशी आम्ही खूप खुश होतो. स्वामींनी आम्हाला दिलेली पहिली प्रचिती होती. मग माझे पतीसुद्धा श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करायचे. 21 दिवस पूर्ण झाले. मग माझ्या पतीने पुन्हा एकदा मला सांगितले, की आता आपण पगार वाढलेला आहे. आपण थोडंसं लोन करूया. लोन काढून आपल्याच भागात जे एक माथेरी कॅन्टीन आहे, जे बंद आहे, ते आपण सुरू करूयात. मी पुन्हा होकार दिला. मला बरोबर त्यावेळेस 5वा महिना होता. मग आम्ही ते कॅन्टीन चालवायला घेतलो आणि आम्ही कॅन्टीन सुरू केलं. त्यावेळेस कॅन्टीनचे नाव आम्ही श्री स्वामी समर्थ असं ठेवलं. गुरुवारच्या दिवशी कॅन्टीनचं ओपनिंग झालं. तुम्हाला सांगते, ही पहाटे 4:30 वाजता उठायचे, अंघोळ करायचे, देवघरासमोर बसून तारक तीर्थ बनवायचे, 21 वेळा तारक मंत्र म्हणायचे. जे अभिमंत्रित पाणी आहे ते पती प्यायला द्यायचे. मी स्वतः प्यायचे आणि बाकीचे तीर्थ माझ्या त्या कॅन्टीनमध्ये घेऊन शिंपडायचे. संपूर्ण कॅन्टीनमध्ये घेऊन त्यांचे आणि संपूर्ण कॅन्टीनमध्ये तारक तीर्थ शिंपडायचे. तुम्हाला सांगते, त्यानंतर मी त्या कॅन्टीनची सुरुवात करायची 7 दिवस गेले असतील आणि त्या आठवड्याच दिवशी मोठ्या ऑर्डर मिळाली. एक ऑर्डरच्या मागे एक आम्हाला कशा मोठ्या ऑर्डर मिळत गेल्या आम्हाला कळालंही नाही. जे कॅन्टीन 8 वर्षापासून बंद होतं, कॅन्टीनवर आम्ही सुरू केलं. त्यात कुठलाही नफा मिळेला यांचा आश्वासतही नव्हती. मात्र त्या व्यवसायात आम्हाला महिन्याला 30 ते 40,000 नफा मिळू लागला. त्यानंतर गिराईक वाढत गेली. कंपन्यांच्या ऑर्डर मिळू लागल्या. आम्ही मग नाश्त्यांचे पदार्थ
जेवण सगळं काही ठेवू लागलो. माझं जेव्हा 9वा महिना होता, तेव्हा माझं तिथे काम करणं अशक्य होतं. तरीही मी काम करायचे. शेवटी माझी डिलिव्हरी झाली. स्वामींच्या कृपेने गुरुवारच्या दिवशी मला मुलगा झाला. मग जसा माझा मुलगा 6 महिन्याचा झाला, तसा मी कॅन्टीनमध्ये येऊ लागले. त्या 6 महिन्यामध्ये आमच्या त्या कॅन्टीनमध्ये माझ्या पतीने 2 लोकं अजून कामाला ठेवली. त्यांची जी नोकरी होती, ती नोकरीसुद्धा त्यांनी सोडून दिली. आता व्यवसायाकडे आम्ही लक्ष देऊ लागलो. हळू-हळू 1-1.5 वर्ष त्यांच भागात आम्ही स्वतःचं गाळं घेतलं. स्वतःच्या गाळात आम्ही व्यवसाय सुरू केला. आमच्या हाताची टेस्ट सगळ्या लोकांना आवडायची. लोकं लांब होऊन आमच्या इथे नाश्ता करायला जेवण्यासाठी यायचे. मोठ्या कंपन्यांमध्ये आम्ही ऑर्डर्स घ्यायचो. तिथे डबे टाकायचो. शेवटी हे सगळं वाढत गेलं. आम्ही स्वतःचा फ्लॅट घेतला, स्वतःची गाडी घेतली आणि स्वामींच्या कृपेने आज आम्ही त्याच भागात स्वामींची 3 कॅन्टीन सुरू केली. खरं तर ही स्वामींच्या आयुष्यातील खूप मोठी कृपा. खरंच स्वामींच्या तारक मंत्रांचे अनुष्ठान केले. त्या 21 दिवसाई अनुष्ठानाने आमचे आयुष्य बदलले. आता आमच्या या व्यवसायाला 8 वर्ष पूर्ण झालेली आहे. या 8 वर्षानंतर नित्यनियमाने मी दररोज सकाळी उठून तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ बनवते आणि एक तारक तीर्थ आमच्या 3ही कॅन्टीनमध्ये मी शिंपडते. खरंच जिथून सुरुवात झाली तिथून आयुष्य बदललं. स्वामीमुळे माझं सगळं आयुष्य घडलं. स्वामींनी प्रत्येक जन्मोजन्मी एकच मागण आहे की तुमची सेवा घडू द्या. प्रत्येक जन्मोजन्मी तुमची अशीच साथ लाभू द्या. ताई म्हणतात, माझं शून्य झालेलं आयुष्य स्वामींनी बदलवलं. खूप इच्छा आहे की आता आपण आपल्या दारात स्वामींचं सुंदर मंदिर बांधावं. त्यासाठी आम्ही जागा शोधू. लवकरच तशी जागा मिळाली तर आम्ही स्वामींचं मंदिरसुद्धा बांधणार आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, किती अद्भुत अनुभव, अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.